हॅलो रसिक प्रेक्षक हो, प्रेमाचा प्रवास या मालिकेच्या 12व्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या भागाचं नाव आहे गुपितांचा भडका. समीर अजूनही कोमात होता. सिया थकलेल्या डोळ्यांनी त्याच्या शेजारी बसली होती. आरव मात्र आपल्या आईकडे पुन्हा पुन्हा प्रश्न विचारत होता. आई, खरं सांग, बाबा गेले ते अपघात नव्हता का? आईने डोळे पुसले. हो आरव, तुझ्या बाबांचा मृत्यू अपघातासारखा दाखवण्यात आला, पण खरं तर तो एक कट होता. आरवचे डोळे मोठे झाले. आणि या कटाशी काव्याचा संबंध आहे? आईचा आवाज थरथरला. काव्या नाही, पण तिच्या कुटुंबाचा. तिचा काका तुझ्या वडिलांचा बिझनेस पार्टनर होता. त्यानेच सगळं आखलं होतं. आणि काव्या तिच्या नकळत की जाणून बुजून आता त्या सावलीत वावरते आहे. दरम्यान काव्या एका जुन्या गोडाऊनमध्ये पोहोचली. तिथं तिच्या काकांचा फोटो भिंतीवर लावलेला होता. टेबलावर फाईल्स, जुने कॉन्ट्रॅक्ट्स आणि काही शस्त्र ठेवलेली होती. मोबाईलवरून आवाज आला. काव्या, तू भावनिक होऊ नकोस. आठव, तुझा काका आरवच्या बापामुळे संपला. आता त्याचा मुलगा तुझ्या पायाशी झुकला नाही तर त्याला नष्ट करायचं. ती सिया तर फक्त आडवी येते. काव्यानं आरशात स्वतःकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात एकदम वेडसर चमक होती. हो, मी आता मागे फिरणार नाही. हा खेळ शेवटपर्यंत खेळला जाईल. आरव, सिया आणि काही जवळचे मित्र सत्य शोधण्यासाठी काव्याच्या मागावर होते. समीर अजूनही शुद्धीवर आला नव्हता. पण त्याच्या लॅपटॉपमध्ये काही रेकॉर्डिंग्ज होती, ज्यात काव्याच्या कॉल्सचे अंश सापडले. हे ऐकून आरवच्या अंगावर काटा आला. आरव माझा आहे. ज्याने त्याच्या बाबांना संपवलं, त्याच्या हाताखालीच मी शिकले आहे. आता मीच त्याच्या आयुष्याचा शेवट करेन. सिया घाबरून म्हणाली. याचा अर्थ तुझ्या बाबांचा मृत्यू आणि आजचं सगळं साखळीतल्या कड्यांसारखं जोडलेलं आहे. त्या रात्री आरवच्या आईनं सर्व सत्य उघड केलं. तुझ्या बाबांनी काव्याच्या काकाला मोठ्या कॉन्ट्रॅक्टमधून बाजूला केलं होतं. त्याला पैशाची लालसा होती. त्याने अपघात घडवून आणला, पण त्यावेळी काव्या लहान होती. तिच्या डोक्यात मात्र सूड भरवण्यात आला. तिला असं पटवलं गेलं की आरवच्या घरामुळे तिचं कुटुंब उद्ध्वस्त झालं. आरव हादरला. म्हणजे काव्या फक्त प्रेमासाठी नाही तर कुटुंबाच्या सुडासाठी माझ्या मागे आहे. आईने थरथरत्या आवाजात सांगितलं. हो, आणि तिच्या मागे अजूनही कुणीतरी आहे, ज्याचं नाव बाहेर आलं तर धक्काच बसेल. ते बोलत असताना हॉस्पिटलमधून कॉल आला. समीर शुद्धीवर आला आहे. सगळे धावत गेले. समीरने डोळे उघडले आणि हळू आवाजात म्हणाला. आरव, काव्या इथे आहे. ती तुला संपवायला. पण वाक्य पूर्ण होण्याआधीच खिडकीतून सावली आत आली. काव्या हॉस्पिटलच्या रूममध्ये उभी होती. तिच्या हातात धारदार सुरी चमकत होती. आरव, तू माझा आहेस. सिया नाही, तुझं घर नाही, तुझा भूतकाळ नाही, फक्त मी. सियाने किंकाळी फोडली. समीर उठायचा प्रयत्न करत होता. आरव तिला थांबवायला पुढे सरसावला. अचानक दार उघडलं आणि पोलीस आत आले. त्यांना आधीच माहिती मिळाली होती. त्यांनी काव्याला रोखलं. काव्या ओरडत होती.
तुम्हाला वाटतं मला थांबवू शकाल. माझ्या मागे कुणी आहे आणि त्याचं नाव ऐकलं तर तुमचं जगच हादरेल. सगळे स्तब्ध झाले. ती जोरात म्हणाली, तो म्हणजे आरवचा स्वतःचा काका. आरवच्या चेहऱ्यावर अविश्वास. आईचे डोळे पाणावले. सियाच्या अंगावर काटा आला. पोलिसांनी काव्याला पकडलं, पण तिचं शेवटचं वाक्य रुग्णालयाच्या थंड हवेत घुमत राहिलं. आरव, तुझ्या आयुष्याचा सगळा खेळ तुझ्या कुटुंबातूनच सुरू झालाय आणि शेवटही तिथंच होईल. काव्याला अटक झाली खरी, पण तिच्या तोंडातून निघालेलं नाव सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकवणारं होतं. आरवचा स्वतःचा काका, या थरारामागचा खरा सूत्रधार. आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचा भाग बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.